मनरेगा अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांना निवेदन सादर करण्यात आलं। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांना निवेदन सादर करण्यात आलं। याबाबत जिल्हाधिकारी तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांची माहिती देण्यात आली। मनरेगा अंतर्गत राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना इतर शासकीय योजनांप्रमाणे शासन सेवेत नियमित किंवा समायोजन देण्यात यावं अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। मनरेगा योजनेच्या यशामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान असतानाही आजतागायत त्यांच्या सेवा सुरक्षेबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही। ही बाब अन्यायकारक असल्याचं संघटनेच्या वतीनं नमूद करण्यात आलं। तसंच S2 इन्फोटेक या खाजगी कंपनीमार्फत सुरू असलेली अनधिकृत आणि बेकायदेशीर भरती प्रक्रिया तात्काळ थांबवावी, ही कंपनी रद्द करून कर्मचाऱ्यांना राज्यनिधी असोसिएशनमार्फत नियुक्ती देत समान काम समान वेतन धोरण लागू करावं अशी मागणी करण्यात आली। यावेळी MIS जिल्हाध्यक्ष प्रसन्न जाधव, CDEO राज्य उपाध्यक्ष राहुल शंतनू गायकवाड, APO जिल्हाध्यक्ष प्रशांत ढगे, PTO जिल्हाध्यक्ष संतोष सोनवले तसंच विशाल कुंभार, रणजित सुरवसे, अमर हरकरे, श्रीकांत शिंगाडे, सिद्धाराम जमखंडी, अप्पासाहेब प्रचंडे यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।